सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हा सगळ्यांना वाटत असेल का मी रक्षाबंधन सेलिब्रेट करायला चालले आहे माझ्या भावाकडे. तर तसं नाही आहे. मी सकाळी सकाळी चालले होते रेडी होऊन शॉपवर, कारण काही रक्षाबंधनच्या खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या आणि कॉल्स येत होते. मग शॉपवर गेले आणि मस्तपैकी ग्रीन ग्रीन व्हेजिटेबल्स फटाफट कापून घेतल्या, कारण काही कट करायला नंतर टाईम भेटत नाही आणि चाकूला इतकी धार आहे का फास्टमध्ये कट केलं तर हात पण कापू शकतो. म्हणून सगळं पहिलेच प्रिपरेशन केलं. त्यानंतर मला खूप भूक लागली म्हणून समोसा खाल्ला. आता हा नॉर्मल समोसा नाही आहे, हा आहे चॉकलेट समोसा. तर खूप दिवस झाले होते मी चॉकलेट समोसा खाल्ला नव्हता. तर दीदी बोलत होती तू बाहेरचं खाऊ नकोस. तर मी असं तिला सांगितलं एक तर आज हा चॉकलेट समोसा राहील, नाही तर मी राहिली. त्यानंतर मस्त फ्रेश नारळ पाणी प्यायला गेले आणि इतक्या मोठ्या नारळात इतकं पाणी होतं का माझं पोटच भरलं. त्यानंतर मी माऊसोबत खूप सारी मस्ती केली आणि आमचा अचानक प्लॅन ठरला की आता जायचं आहे भावाला ओवाळायसाठी. तर आता कपडे काय घालायचे हेच सुचत नव्हतं मला आणि इतके मेसी झाले होते माझे कपडे. तर प्लीज माझ्या कबडला इग्नोर करा तुम्ही. त्यानंतर कसं बसं एखादं टी शर्ट काढलं, ते घातलं आणि बाहेर जायचं म्हटल्यावर मेकअप तर हवाच. मग थोडासा टचअप पण करून घेतला नॉर्मली. आणि हेअरस्टाईल काय करायची तर नॉर्मल पोनी घातली. केसे तर मोकळे सोडू शकत नाही कारण की आम्ही लोकलनी चाललो होतो त्यामुळे. आणि माझ्या सिस्टरनी येऊन एवढा मला जोरात धक्का दिला की मी पडता पडता वाचले. तरी पण मी आरशात बघणं माझं थांबत नव्हतं. त्यानंतर मग आम्ही पार्लरला गेलो कारण की आमच्या मॅडमचे हेअर वॉश करायचे होते. मग बसून मला खूप बोर झालं आणि डायरेक्ट मग आम्ही घरी गेलो. आणि आजचा लुक माझा काही असा होता, नॉर्मल आणि सिम्पल. तर असा होता माझा दिवस. सो बाय.